तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ पोस्ट करत आहे गाईज। तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत हेअर केअर बद्दल, म्हणजे हेअर ऑइल करणार आहे मी। तर ते हेअर ऑइल मी घरी कसं करते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। हर्बल तेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जास्वंदीची फुलं, कढीपत्ता, जास्वंदीचे पानं, कोरफड, कांदा, लवंग, मेथीदाणे, कलोंजी आणि रोजमेरी आणि विटॅमिनच्या कॅप्सूल आणि सगळ्यात मेन म्हणजे आपलं खोबरेल तेल। सगळ्यात आधी आपण गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि त्यात शुद्ध खोबरेल तेल टाकलं आहे। खोबरेल तेल केसांमधील ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते। तर इथे मी 300 ml खोबरेल तेल घेतलेलं आहे गाईज। तो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जितकं घ्यायचं आहे तितकं घ्यावे लागेल। तर मी इकडे 300 ml तेल आपलं पूर्ण कढईत टाकलेलं आहे आणि सध्या मी गॅस थोडा फुल ठेवलेला आहे, पण गॅस जितका होईल तितका मंद आचेवरच हे तेल आपल्याला उकळवायचं आहे। मी आता थोड्या वेळाने लगेच गॅस कमी करणार आहे आणि नंतर मग आपलं अंदाज बघायचा की तेल किती गरम झालेले आहे। तेल हलकं गरम झाल्यावर आपण यात टाकणार आहोत मेथी दाणे, कलोंजी, लवंग आणि रोजमेरी। मेथी आणि कलोंजी केसांची मूळ मजबूत करतात। लवंगामुळे टाळूवरचे इन्फेक्शन दूर होते। रोजमेरी केसांची लांबी झपाट्याने वाढवायला मदत करते। तर खूप छान इन्ग्रेडियंट आहेत गाईज, हे खूप छान जिन्नस आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती। आणि आता बघा तुम्ही हे उकळल्यानंतर मी याच्यात टाकला आहे कांदा। कांदाही आपण थोडासा हलवून वगैरे घ्यायचा। बघा तुम्ही तसं उकळू द्यायचं, कांदा थोडा उकळू द्यायचा। यानंतर आपण यात टाकणार आहोत ताजी कोरफड। ताजी कोरफड टाकायची गाईज, ॲलोवेरा जेल वगैरे नाही टाकायचा, ताजा ॲलोवेरा पाहिजे ना आपल्याला। यानंतर टाकणार आहोत जास्वंदीचे फुलं, पानं, कढीपत्ता आणि कांदा, सगळं आपण एक केलेलं आहे गाईज। कोरफड केस मऊ करते, जास्वंद नैसर्गिक चमक आणते, कढीपत्त्यामुळे केस अकाली पांढरे होत नाहीत आणि कांद्यामध्ये असलेले सल्फर नवीन केस उगवण्यास मदत करते। तोपर्यंत इकडं तेल आपलं उकळत होतं, तर मला असं वाटलं की लगेच आपण टोनरही करून घ्यावं। तर मी ह्यामध्ये तुमचं टोनरही शेअर करणार आहे गाईज, तुम्हाला हेअरसाठी लागणारं टोनरही शेअर करत आहे। तर आपल्याला इथे 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाणी हे फिल्टरचंच असलं पाहिजे, साधं पाणी घेऊ नका प्लीज। तर 1.5 ग्लास इथं मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यात मी लवंग टाकलेली आहे, रोजमेरी टाकलेली आहे, यानंतर कलोंजी आणि मेथीदाणे टाकलेले आहे। गाईज यामध्ये मी कढीपत्ता टाकण्यास विसरलेले आहे, तर तुम्ही त्या टोनरमध्ये कढीपत्ताही टाका। तर हे दोन्हीही आपलं होत आहे। आता हे सगळे साहित्य आपल्याला मंद आचेवर छान उकळून घ्यायचे आहे, जेणेकरून या सर्व औषधांचे गुणधर्म तेलात उतरतील। तेल असंच मस्त मंद आचेवर उकळू द्या गाईज। आणि त्यानंतर टोनरचे फायदे: हे टोनर वापरणारे टाळूला पोषण मिळते, केस चिकट होत नाहीत आणि केसांची वाढ दुप्पटीने वेगाने होते। तुम्ही हे रोज रात्री केसांना मुळाशी स्प्रे करू शकतात आणि वॉश करण्याची गरज नाही आहे गाईज। हे स्प्रे मी स्वतः यूज करते, टोनर मी स्वतः यूज करते आणि हे तेलही मी स्वतः यूज करते, त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायला मला काहीही वाटत नाही आहे की हे काम करेल की नाही। हे दोन्ही वर्क करतं गाईज, हे दोन्ही तुम्ही करू शकतात। तर बघा आपला नॅचरल तेलाचा कलर आणि मी केलेला हर्बल तेलाचा कलर, पूर्ण फुलांचा वगैरे त्याच्यात कलर आलेला आहे गाईज। तर तुम्ही नक्की हे करा, खूप छान तेल आहे आणि टोनरही खूप छान आहे। आजकाल केमिकलच्या उत्पन्नामुळे आपले केस खूप जास्त गळतात, कोरडे होतात, अकाली पांढरे होतात, म्हणून हे नॅचरल तेल मी घरच्या घरीच केलेलं आहे गाईज। आता हे आपलं तेल झालेलं आहे, हे मस्त आता मी बंद करणार आहे। टोनर बंद करायचं नाही, टोनर छान उकळू द्यायचं। मी म्हणते ना, आपल्या 1.5 ग्लासचा फक्त अर्धा किंवा 1 ग्लासच राहायला पाहिजे, म्हणजे टोनर आपल्याला चांगलं उकळू द्यायचं, मस्त एकदम छान उकळू द्यायचं। टोनर लगेच बंद करायचं नाही। मग टोनरचा अर्धा किंवा 1 ग्लास राहिला की मस्त टोनरचाही गॅस बंद करायचा। आपलं दोन्ही रेडी झालेलं आहे आणि हे लगेच काढायचं नाही, हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। आपल्या हातालाही थोडंफार कोमटही गरम लागलं नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता मी पूर्ण कढाईला हात लावून तेल काढत आहे, तर तसंच आलं पाहिजे। आणि एक कॉटन सुती रुमाल घ्यायचा आणि पूर्ण असं गाळून घ्यायचं, चाळणीने वगैरे पूर्ण तेल निघणार नाही गाईज, ते पूर्ण असं जास्तीत जास्त पिळून तेल काढावं लागतं। आणि गाईज खूप बघा तुमचा तेलाचा कलर बघा आणि आपलं नॅचरल खोबऱ्याचा तेलाचा कलर बघा, खूप खूप छान झालेलं आहे काय गाईज तेल,
बघू शकता तुम्ही, मी जसं काढते तसंच काढायचं. हे बघा, आपले शुद्ध आणि प्रभावी हर्बल तेल तयार झालेले आहे. यामध्ये कोणतेही केमिकल आणि सुगंधित रंग वापरलेले नाही. हे तेल तुमच्या केसांच्या मुळाला मजबूत करेल आणि केसांना दाट व चमकदार बनवतील. छान बनवतील. तुम्हालाही असे तेल करायचे असेल तर तुम्ही ह्या कृतीनुसार सगळं तेल करू शकता. त्याच्यात मस्त मी 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेले आहे. माझे केस छोटे आहेत म्हणून मी 2च टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या केसानुसार टाकू शकता. आणि मी जी खोबरेल तेल आपण घेतलं होतं तीच बॉटलमध्ये टाकेल आहे. तुम्ही काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्येही टाकू शकता. इथे आपलं हेअर टोनरही झालेलं आहे गाईज. हेअर टोनरमध्ये मी 1 कॅप्सूल टाकलेली आहे. तुम्ही 2 टाकू शकता. हे आपले दोन्हीही छान रेडी झालेले आहेत, तेल आणि टोनर. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.